काय माझं दुष्कर्म होतं, काय माझ्या जीवनामध्ये असं दुःख आलं. त्रिजटा म्हणे बाई काय झालं तुला. म्हणे माझा आणि माझ्या पतीचा विरह घडला. का बरं घडला ग. म्हणे हा रावण मला पळून आणलं रावणाने. अगर रावण तुला पळवायला आला तेव्हा तुझा नवरा कुठे होता. म्हणे तो सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे गेला होता. म्हणजे का ग तुझ्या नवऱ्याला कळत नाही का काही. का बरं. अगं जगामध्ये काय सोन्याचं हरण असतं का कधी. म्हणे माझ्या नवऱ्याला कळत होतं, त्यांनी मला सांगितलं पण होतं, मग मी ऐकलं नाही म्हणे, मग मी पाठवलं पाठीमागे. अगं पण तुझा नवरा काय एवढा बेजबाबदार आहे का. कोणाला तरी टाकून गेला असेल ना तुला, वाऱ्यावर सोडून गेला का जंगलामध्ये. नाही नाही, माझं धीर होतं ना लक्ष्मण. अगं लक्ष्मण तर शेषाचा अवतार आहे, आणि एवढा लक्ष्मण तुझ्याजवळ असताना रावणाची काय ताकद तुला घेऊन यायची. रावण आला तेव्हा लक्ष्मण कुठे होता. म्हणजे लक्ष्मण पण रामाच्या पाठीमागे गेला. का बरं गेला होता. म्हणे मी पाठवलं होतं. का बरं. म्हणे राम संकटात आहे असं मला वाटलं. म्हणे का ग. त्याच्या नावाने जगाचं प्रत्येक संकटाचं हरण होतं. तो संकट हरण आहे, तो कसा संकटात येईल. म्हणजे हे लक्ष्मणाने मला सांगितलं होतं, पण मी लक्ष्मणावर विश्वास ठेवला नाही. म्हणे बरं ठीक आहे बाई. मग लक्ष्मण तरी तुला कुठं वाऱ्यावर सोडून गेला असेल का. त्याने काहीतरी व्यवस्था केली असेल ना. म्हणे केली ना. काय. लक्ष्मण रेषा मारून दिली. म्हणे मग लक्ष्मणासारख्या महात्म्याने जी रेषा मारली त्या रेषेच्या आत येऊन रावणने तुला कसं काय उचललं. म्हणे रावण नाही आत आला. म्हणे मग मी स्वतः बाहेर गेली. मग त्रिजटा म्हणे बाई मग याच्यात का रडते म्हणे तू. सोन्यापेक्षाही अनमोल असणारा पती राम तू स्वतः दूर केला. खोट्या सोन्यावर विश्वास दाखवून खऱ्या सोन्याला लांब केलं. एक लक्ष्मणासारख्या साधूवर विश्वास नाही ठेवला. दोन आणि त्या साधूने मारून दिलेल्या मर्यादा रेषेचं तू उल्लंघन केलं. तीन आणि एवढ्या चुका करूनही रावणाने तुला चोरू नये आणि हे दुःख तुझ्या जीवनात येऊ नये असं तुला तरी का वाटतं. कर्म रावणाला नाही चुकवता आलं. रावण काय आपल्यासारखा होता का. कोण